नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। संधी म्हणजे काय, तर संधी कशाला म्हणतात, तर एका पाठोपाठ आलेले दोन वर्ण एकत्र होण्याच्या प्रकाराला काय म्हणतात, संधी म्हणतात। तर संधी कशाला म्हणतात, एका पाठोपाठ आलेले जे दोन वर्ण असतात ते एकत्र होण्याच्या प्रकाराला संधी म्हणतात। संधी अजून कशाला म्हणतात, तर संधीचा दुसरा अर्थ सुद्धा असा आहे की जोडणे। त्यानंतर दोन अक्षर दोन शब्द जोडून नवीन शब्द तयार होणे म्हणजेच काय, संधी। तर संधीमध्ये स्वर व व्यंजन यांना खूप महत्त्व आहे। तर संधीचे एकूण 3 प्रकार पडतात। पहिला प्रकार आहे स्वर संधी, दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी आणि तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी। तर प्रथम आपण स्वर संधी म्हणजे काय, स्वर संधीचे उदाहरणं कशी ओळखायची याविषयी माहिती घेऊ। तर संधीचा पहिला प्रकार आहे स्वर संधी। तर स्वर संधीची उदाहरणं कशी ओळखायची किंवा स्वर संधी कशाला म्हणतात, तर जेव्हा एकोपाठोपाठ येणारे दोन स्वर एकत्र येतात तेव्हा त्या संधीला स्वर संधी असे म्हणतात। म्हणजेच कसं, तर स्वर अधिक स्वर, तर स्वर अधिक स्वर म्हणजे काय होती, स्वर संधी तयार होते। तर या संधीचे आपण काही उदाहरणं बघूया। तर देव अधिक आलय, तर या दोन शब्दांपासून देवालय हा शब्द तयार झाला। शब्द आहे उप अधिक आहार, तर यापासून उपहार हा शब्द तयार झाला। उदाहरण आहे सूर्य अधिक अस्त, तर या दोन शब्दांपासून शब्द तयार झाला सूर्यास्त। त्यानंतर विद्या अधिक अर्थी, तर यापासून शब्द तयार झाला विद्यार्थी। तर संधीचा दुसरा प्रकार आहे व्यंजन संधी। तर व्यंजन संधी कशी ओळखायची, व्यंजन संधीचे उदाहरण कसे ओळखायचे, तर जवळजवळ येणाऱ्या दोन वर्णापैकी दोन्ही वर्ण व्यंजने किंवा दुसरा वर्ण स्वर असल्यास त्यास व्यंजन संधी असे म्हणतात। म्हणजेच कसं, व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक स्वर। तर या संधीचे आपण काही उदाहरणं बघू। तर आता इथे सत अधिक आचार, तर यापासून काय शब्द तयार झाला, तर सदाचार। आपल्याला दुसरं उदाहरण आहे दिक अधिक विजय, तर यापासून काय शब्द तयार झाला, दिग्विजय। त्यानंतर अप अधिक ज, तर यापासून काय शब्द तयार झाला, अब्ज। संधीचा तिसरा प्रकार आहे विसर्ग संधी। तर विसर्ग संधी कशाला म्हणतात, तर येणाऱ्या वर्णातील पहिला वर्ण विसर्ग वा दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो। पहिला वर्ण हा विसर्ग आणि दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असतो, तेव्हा होणाऱ्या संधीला विसर्ग संधी म्हणतात। म्हणजेच कसं, तर विसर्ग अधिक व्यंजन किंवा विसर्ग अधिक स्वर। उदाहरण, तर दू आणि इथं विसर्ग